बरोबर हे स्कॉलरशिप साठी अत्यंत महत्वाचं प्रकरण आहे. एवढे जर प्रश्न तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन शेवटपर्यंत बघितले, सोडवले, तर तुमची 4 मार्क ही स्कॉलरशिपच्या परीक्षेला फिक्स आहेत. कारण ह्याच्यावरती 2 प्रश्न हमखास येतात म्हणजे येतात. प्रकरण सुरू करण्या अगोदर या ठिकाणी बघा, 1 साठी अशा प्रकारे एक रेषा असते, 5 साठी व्ही असते, 10 साठी एक्स असते, 50 साठी एल हे चिन्ह असते, 100 साठी सी असते, 500 साठी डी आणि 1000 साठी एम हे चिन्ह 1000 साठी असते. यामध्ये 2 नियम लक्षात ठेवायचे. पहिला नियम म्हणजे कोणतंही चिन्ह 3 पेक्षा जास्त वेळा घ्यायचं नाही. म्हणजे ह्यापैकी दिलेलं कोणतंही चिन्ह असू दे 3 पेक्षा जास्त वेळा घ्यायचं नाही. जर तुम्हाला 4 लिहायचं असेल तर हे 5 आहे की नाही, 4 लिहायचे तुम्हाला, तर 5 लिहायचं आणि 5 मधून 1 वजा करायचं. कारण 1 साठी काय आहे, 1 रेषा, 2 साठी 2 रेषा, 3 साठी 3 रेषा, पण 4 साठी आपण 4 रेषा घेऊ शकत नाही. 4 साठी काय करायचं मग, 4 नंतर 5 साठी व्ही तुम्हाला सांगितलं, व्ही च्या अगोदर 1 रेषा दिली की ते 4 होते. त्या पद्धतीनेच 5 साठी व्ही आहे, 6 साठी 5 नंतर 1 रेषा द्यायची, 7 साठी 2 रेषा, 8 साठी 3 रेषा आणि 9 साठी एक्स च्या अगोदर 1 रेषा द्यायची. हे झालं 9. त्यानंतर 10 साठी एक्स आहे. ह्या पद्धतीनेच पुन्हा आपण 11 लिहू शकतो, x1, x2 12 आहे की नाही, x3 13, x4 साठी पुन्हा हे 4 हे घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने आपण 39 पर्यंत लिहू शकतो. 39 साठी 3 वेळा एक्स आणि आय एक्स येते, बरोबर आहे ना. पण 40 साठी आपण 4 वेळा एक्स घेऊ शकतो का 40 साठी? नाही. तर 50 साठी जे एल आहे त्यामधून 10 वजा करायचं, म्हणजे एल च्या अगोदर एक्स लिहायचं आहे. या पद्धतीनेच पुढे जायचं आहे. आपल्याला 90 लिहिताना ह्या पद्धतीनेच करावं लागतंय, सी च्या अगोदर 10 वजा करावं लागतं, म्हणजे एक्स सी 90 पर्यंत. ह्या पद्धतीनेच पुढे जायचं आहे. त्यानंतर 400 लिहिताना हे जे 500 आहे डी, ह्याच्या अगोदर सी घ्यायचं आहे, म्हणजे ह्याचा अर्थ होतो की 500 मधून 100 वजा होतात, सी डी. या पद्धतीने हे आहे. जर तुम्हाला जर ही येत नसतील, 1 ते 100 पर्यंत लिहिता येत नसेल, तर तुम्ही याचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. त्याशिवाय तुम्ही वेगवान पद्धतीने ही गणित सोडवू शकत नाही. दररोज लिहायचा सराव करायचा आहे, दररोज 1 वेळा, मग तुम्ही याची फास्ट गणित सोडवू शकता. आता बघूया तुम्हाला किती उत्तरं येत आहेत. मला सांगायचं आहे, बोलायचं आहे. ज्यावेळेस मी विचारेल त्यावेळी प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आपण आता इथं खाली प्रश्नांची उत्तरं सोडवूया. हे समजलं ना तुम्हाला खालचं? ओके. बघा 400 आहे त्या ठिकाणी, ते रोमन संख्येमध्ये लिहायचं आहे. काय होईल? सी डी. कारण डी साठी डी म्हणजे आहे 500 आणि ह्याच्यातून 100 वजा करायचे, म्हणजे सी. 100 साठी सी आहे. त्यानंतर 75 आहे, हे 75 आपल्याला रोमन मध्ये लिहायचं आहे. तर 50 साठी काय आहे आपल्याला अगोदर माहिती पाहिजे, आहे की नाही? एल. त्यानंतर हे 10 60 झाले, हे 10 70 झाले आणि 5 साठी येणार आहे व्ही. या पद्धतीने आपण 75 लिहू शकतो. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे सी सी एक्स 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 आय एक्स. हे आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. सी म्हणजे काय असतं? 50, सॉरी 100. पुन्हा सी म्हणजे 100 आणि 100 किती झाले? 200. हे 10 आहे का नाही? 10 20 30 म्हणजे 230 झाले आणि हे 9 239. अगदी बरोबर. त्यानंतर चौथं उदाहरण बघा, तिथं बेरीज करायची आपल्याला. बेरीज आणि वजाबाकी थोडक्यात काय दिलेले आहे? पदावली दिलेली आहे त्या ठिकाणी. एक्स सी म्हणजे किती आहे? 90. एक्स सी म्हणजे 90. पुन्हा चिन्ह आहे अधिकचं. सी म्हणजे काय आहे? 100. पुन्हा वजाचं चिन्ह आहे. पुन्हा एक्स एक्स 1 दिलेलं आहे म्हणजे किती? 21 अधिक पुन्हा व्ही डबल आहे 7. ही पदावली आपल्याला सोडवायचे. 90 आणि 100 190 वजा 21 अधिक 7 आहे असं लिहिलं.
पुन्हा 190 म्हणून 190 मधून 21 वजा करा, 20च वजा करा पहिल्यांदा 170 आणि पुन्हा 1 वजा करा 169. 169 अधिक 7 9 7 16 176 बरोबर का. 169 अधिक 7 176च येतंय का. कुठं लिहायचंय कितवं हे ना, म्हणजे ह्याचं उत्तर आलं 100. ही पदावली आहे. मग हे जर आपल्याला रोमन संख्येत लिहायला सांगितलं तरी लिहिता आलं पाहिजे. 100 साठी सी, पुन्हा 50 साठी एल, एक्स एक्स आणि व्ही आय 176. 67 वजा 10 रोमन संख्येमध्ये लिहायचे 66 आहे का नाही. 67 वजा 10 सॉरी 67 वजा 10 57. 67 वजा 10 किती 57. एल आणि व्ही डबल आय हे झालं. हे 50 आणि हे 57. 450 रोमन संख्येमध्ये लिहायचं आहे. 400 कसं लिहितात. सीडी यावं लागलं अगोदर आहे का नाही, कारण हे 500 आणि ह्यातून 100 हे वजा करायचे म्हणजे 400 झालं. आणि 50 साठी एल, तर हे CDL या पद्धतीने आपण लिहू शकतो. त्यानंतर हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायचं XCVI. एक्स म्हणजे काय, XC म्हणजे काय 40 बरोबर का. नाही 90. XC म्हणजे काय आहे 90 आणि हे किती आहे वरचं 96. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायचं ना 96. त्यानंतर इथं आपल्याला बेरीज करायची आणि इंग्रजीमध्ये त्याचं उत्तर लिहायचं. 30 आणि हे 5, 30 आणि 7 आहे 30 5 आणि हे 2 7. 37 आणि हे 9, 37 आणि 9 किती 46. तेच आपल्याला जर रोमन संख्येत लिहायला सांगितलं तर 46 LXVI बरोबर का. 46 होतं का हे XLVI. XL म्हणजे ते 40 झालं आणि हे 6 46. 84 रोमन संख्येमध्ये लिहायचं आहे. तर 50 साठी काय अगोदर लिहावं लागेल ना एल, त्यानंतर एक्स किती झाले 80 आणि 4 साठी IV. त्यानंतर 10वा प्रश्न पुढला उतरता क्रम लावायचा आपल्याला. त्या ठिकाणीच आपण लाव किंवा खाली लावूया उतरता क्रम. त्या संख्या अगोदर कोणत्या आहेत बघा. एल म्हणजे 50, एक्स म्हणजे 10, व्ही म्हणजे 5, डी म्हणजे 500, सी म्हणजे 100, एम म्हणजे 1000. उतरता क्रम लावायचा म्हणजे सगळ्यात मोठे अगोदर घ्यायचे असते, म्हणजे आपल्याला 1000 घ्यावं लागतं. एम स्वल्पविराम पुन्हा डी म्हणजे 500, स्वल्पविराम सी म्हणजे 100, एल म्हणजे 50, एक्स म्हणजे 10 आणि व्ही म्हणजे 5. त्या पद्धतीने आपण त्यांचा उतरता क्रम लावू शकतो. त्यानंतर 11वा गणित बघा. इथं वजाबाकी करायची आणि रोमन संख्येमध्ये उत्तर लिहायचं आहे. व्ही ट्रिपल आय म्हणजे किती झालं ते 8 आणि आय व्ही म्हणजे किती 4. 8 वजा 4 4. या पद्धतीने आपण उत्तर लिहू शकतो. पुढला आता या ठिकाणी आपल्याला गुणाकार आणि भागाकार दिलेला आहे. एम भागिले डी गुणुले सी किंवा एम छेद डी गुणुले सी. एम म्हणजे किती असते 1000 भागिले डी म्हणजे काय असते 500 गुणुले सी म्हणजे काय असतं 100. आता बघा 500 ने 1000 ला भाग जातोय का नाही. 500 ने डायरेक्ट 1000 ला भाग जातो ना. 500 किती 1000 500 दोन्ही 1000 कारण 5 1 5 5 दोन्ही 1000 आणि 100 आणि 2 राहिलं वर. दोघांच्या मध्ये काय आहे गुणुले चिन्ह आहे. 100 दोन्ही 200 म्हणजे याचं उत्तर येणार 200. ते आपल्याला रोमन मध्ये लिहायचं आहे ना सी आणि सी. या पद्धतीने ते आपण लिहू शकतो. त्यानंतर
12 झालं. 13वं उदाहरण बघा इथं आहे. IX अधिक XII हे जे उत्तर आपल्याला इंग्रजीमध्ये लिहायचं. IX म्हणजे किती? 9. 9. आणि XII म्हणजे किती? 92. 92 का 12? 12. हे X आहे ना, 10 आणि हे 2 12. 12 आणि 9 किती होतंय? 21. 12 आणि 9 हा 21 होत. तर ते कसं लिहायचं? XI है ना. 14वा प्रश्न बघा. असा प्रश्न मात्र येतो हमखास आणि इथं विद्यार्थी चुकतात. समजून घ्यायचंय काय? सभागृहात एका ओळीत XXVII पासून ते LXVI पर्यंत आसन क्रमांक आहेत. आसन क्रमांक म्हणजे ज्या खुर्च्या बसायला टाकलेल्या असतात त्या खुर्च्यांना जे क्रमांक दिलेले असतात त्यांना आसन क्रमांक म्हणतात. तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत? आसने म्हणजे खुर्च्या किती आहेत? ह्याचं उत्तर आपल्याला कशामध्ये लिहायचं आहे? इंग्रजी संख्येमध्ये लिहायचं आहे. ह्यांची वजाबाकी करूया. ह्या दोघांमध्ये हे मोठं आहे. LXVI म्हणजे किती होते त्या अगोदर? LXVI 50, 10 आणि हे 6 66 होते. वजा दुसरा क्रमांक कोणता आहे? हे XXVII म्हणजे 20, 5 आणि हे 2 27 होते ना. XXVII 27. ह्यांची वजाबाकी करा. 66 म्हणजे इथं 16 करावं लागतंय. हातच्या घ्यावं लागते. 16तनं 9 गेले, 7 गेले 9, 9 आणि 7 16 असते. हातच्या वापस दिला इथं झाले 5, 2 गेले 3. 39 एवढे आसन क्रमांक आहेत. म्हणजे XXXI. इंग्रजीत लिहिले तरी चालतंय पण थोडस आता ह्याच्यात लिहा ना. इंग्रजीत आपण लिहू शकतो, ह्यातच थोडा प्रॉब्लेम येतोय ना. म्हणून हे 39, हे 39. 8ची 3 पट रोमन संख्येमध्ये लिहायची आहे. 8ची 3 पट म्हणजे काय करायचं असतं अगोदर सांगा मला. 24. काय करायचं असतं सांगा ना. बरोबर उत्तर देत आहे पण पट काढताना काय करायचं असतं? गुणाकार करायचा असतो ना. 3 पट म्हणलं कितीनं गुणायचं? 3. दुप्पट म्हणलं की 2. 4 पट म्हणलं की 5 पट म्हणलं की ज्या दिलेल्या संख्येला. म्हणजे थोडक्यात 8ची च्या ऐवजी काय घ्यायचं? गुणुले चिन्ह. 8ची 3 पट म्हणजे 3 न त्याला गुणायचं. उत्तर येतं 24. रोमन संख्येमध्ये 24 लिहितात. हे झालं 20 आहे की नाही. 10, 20 असं मोजायचं आणि 4 साठी IV. त्यानंतर 16वं गणित. M वजा D भागिले L हे आपल्याला कशामध्ये लिहायचं? इंग्रजीमध्ये लिहायचं किंवा रोमन मध्ये लिहूया. अगोदर करू तर या. M म्हणजे किती आहे? 1000. वजा D म्हणजे काय आहे? 500 भागिले D म्हणजे काय? L म्हणजे काय आहे? 50. आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी चुकतात. काय करतात? ते 1000 वजा 500 करतात आणि पुन्हा त्याला भागिले 50 करतात. त्यामुळे चुकतात. आपण पदावली प्रकरण शिकलोय का नाही? मग ज्या वेळेला भागाकार आणि वजा बेरीज ह्यापैकी क्रिया येतात त्यावेळी पहिल्यांदा भागाकार करायचा असतो किंवा गुणाकार आणि वजा आणि बेरीज येते त्यावेळी पहिल्यांदा गुणाकार करायचा असतो. म्हणजे भागाकाराला आणि गुणाकाराला प्रथम प्राधान्य द्यायचं. मग इथं काय करायचं? असा कंस टाकायचा थोडक्यात आपल्याला समजण्यासाठी. हे वजाचं चिन्ह बाहेरच ठेवायचं. आता 500 भागिले 10 आहे. त्याला जर केलं तर उत्तर 10 येतंय ना. 500 भागिले 50 आहे. 500 भागिले 50 केलं तर उत्तर किती येतंय? 50 10 500. मग ह्या 1000 मधून जर 10 वजा केलं तर 990 एवढं येते. कुठं? हिथं 990. आता हे तुम्ही मला सांगा बरं आपण रोमन संख्येमध्ये कसं लिहू शकतो? 990 1000 साठी M आहे ना. X नाही CM होणार. 100 वजा करायचं ना. 900 येण्यासाठी 1000 मधून 100 वजा करायचं म्हणजे CM. आता 90 साठी पुन्हा XC. संपलं ना. 90 साठी XCच आहे की 100 मधून X वजा करायचं म्हणजे 990. हे आपण या पद्धतीने लिहू शकतो किंवा जर आंतरराष्ट्रीय संख्येत उत्तर लिहायचं असेल तर असं लिहू शकतो. 2.5 लाख ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल? देवनागरी म्हणजे आपल्या मराठी संख्या चिन्हात
एक दोन असतं ना मराठीमध्ये, त्यामध्ये कशी लिहाल? 2.5 लाख. बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष एवढेच घरं आखायचे आहेत, कारण 2.5 लाख आहे. दशलक्ष असता 2 अंकीमध्ये असतं तर मग ते आपण दशलक्ष पर्यंत गेलो असतो. तिथं 2.5 कसं लिहितो आपण? 2, 5, 0. आता हे सगळं 0 देते. 2.5 साठी आपण हे सिम्बॉल वापरतो अशा प्रकारे. 2,50,000 ही संख्या अशा प्रकारे आपण लिहू शकतो. जर 1.5 लाख विचारले असते तर इथं किती आलं असतं? 1 आलं असतं, आहे की नाही? जर 4.5 लाख म्हणलं असतं तर इथं किती आलं असतं? 4,50,000. या पद्धतीने आपण संख्या लिहू शकतो. जर तुम्हाला अशी संख्या विचारली की 1.25 लाख, मग काय करणार? 1,25,000 येणार मग, है ना? 1,25,000. 2.25 लाख म्हणलं तर 2,25,000. 3.25 लाख 3,25,000. बरोबर. ह्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. आणि 2.25 लाख म्हणलं तर किती येणार? 2.25 लाख 2,75,000. 1,75,000 येणार का 2,75,000 येणार? 1,75,000. ह्याच्यातच फसताय ना तुम्ही. आणि मग परीक्षेत बी तेच चूक करता आणि तिथं तुम्हाला उत्तर तसं दिलेलं पण असतं. 2.25 आहे ना, मग 2,75,000 तुम्हाला फसवायसाठी दिलेलं असतं. पण पावणे म्हणल्यानंतर एक संख्या अगोदरची धरायची, हे लक्षात ठेवा. 2.25 लाख 1,75,000. 3.25 लाख 2 लाख. 9.25 लाख 8,75,000. ओके, हे झालं. पुढं 8,85,879 ह्या संख्येतील हजारच्या स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहाल? एकक, दशक, शतक, हजार. हजारच्या स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात असा लिहाल. 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? 7 अंकी. बघा 7 अंकी आहे ना, आणि सम पाहिजे आहे की नाही? सगळ्यात मोठी सम मध्ये बघा आपण काय करतो? 0, 2, 4, 6 हे अंक ज्या संख्येच्या शेवटी असतात त्याला सम म्हणतात. ह्यातला सगळ्यात मोठा अंक कोणता आहे? 8 आहे ना, मग तो 8 तसाच ठेवायचा. आणि आपल्याला किती अंकी संख्या पाहिजे? 7 अंकी. मग 6 वेळा 9 त्याच्या अगोदर लिहायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. हे 8वं झालं. ही झाली सर्वात मोठी 7. ना मग 6 वेळा लिहायचं ना 0. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हे 1, 7 झालं. हे शेवटी लिहून टाकायचं सर्वात मोठी म्हणलं की. जर तुम्हाला 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या विचारलं की 8 लिहायचं आणि 2 वेळा 9 लिहायचं. 3 अंक झाले ना, 908. 5 अंकी संख्या समसंख्या सगळ्यात मोठी 8 लिहायचं आणि 4 वेळा 9 लिहायचं. 1, 2, 3, 4 ही झाली सर्वात मोठी 4 अंकी 5 अंकी समसंख्या. सर्वात मोठी 5 अंकी समसंख्या. ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्यानंतर शेवटचं उदाहरण बघा. 2,25,000 हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसे लिहाल? 2,25,000 म्हणजे काय? 2,000 आणि वर पाव भाग आहे. हजारचा पाव भाग आहे की नाही? हे आपला 1000 आहे. पाव भाग 250. पाव भागाला आपण 1.25 हे म्हणतो आपण ज्यावेळी संख्येत त्याचं हे वर्डिंग करत असतो ते. तर हे जे 4 भाग होत आहेत 250, 250, 250, 250. हे तुमच्या लक्षात आलं ना, तुम्ही कोणतीही संख्या लिहू शकता. पुन्हा 10,000चे 4 भाग होत आहेत. कोणते होत आहेत सांगा बरं? हे जसे 1000चे 4 भाग 250, 250, 250, 250 होत आहेत, तसे 10,000चे 4 भाग कोणते होतात? 2500. म्हणजे त्याला 2,500 म्हणायचं. 2,500, 2,500, 2,500. 100चे 4 भाग 25, 25, 25. 1 लाखाचे 4 भाग 2.5 लाख. 1 लाख आणि त्याचे 4 भाग करताना 2.5 लाख त्यापेक्षा मोठं असं कसं होईल? 25,000. 25,000 25,000चे होत आहेत. 1 लाखाचे 10 लाखाचे करताना 2.5 लाख येते. मग तिथं 2.5 लाख 2.5 लाख 2.5 लाख. आणि 1 कोटीचं करताना 25 लाख 25 लाख त्या पद्धतीत. आता इथं तुम्हाला विचारले 2,25,000 म्हणजे 2,000 अधिक ह्यातला एक भाग घ्यायचा, त्याला 1.25 म्हणायचं किंवा पाव भाग म्हणायचं. यांची बेरीज करायची 0, 5, 2 आहे का? आणि जर तुम्हाला
पावणे 5,000 म्हणलं, पावणे 5,000 तर 4,000 घेणार आहे का नाही. होय. आणि ह्यातले किती भाग घेणार? 3 3 भागांची बेरीज घेणार म्हणजे 750. या पद्धतीने हे सोडवायचं आहे. तर आपण आज अशा प्रकारे हे रोमन संख्या हे प्रकरण ह्याच्यावरची 21 उदाहरणं बघितलेली आहेत. ह्याचा जर तुम्ही अजून चांगल्या प्रकारे सराव केला तर तुम्हाला फिक्स 4 मार्क स्कॉलरशिपच्या परीक्षेला डोळे झाकून पडणार आहेत. ओके, ठीक आहे.